काल T20ची टीम निवडली. सगळ्यात मेन म्हणजे विराट कोहलीला घेतलं, तिथे सगळेजण शांत झाले. नाही तर आत्तापर्यंत सोशल मीडियावरती ब्लास्टच झाला असता. ऋतुराजला घ्यायला पाहिजे होतं, शुभमन गिलला घ्यायला पाहिजे होतं, जयस्वालला घेतलंय, काय प्रॉब्लेम नाही. किती ओपनरच घेणार ना, विराट कोहली आणि रोहित शर्मा पण ओपनरच आहेत. त्यामुळं तिन्ही पण चांगले होते, कोणाला पण घेतलं असं तरी चाललं असं. त्यामुळं ठीक आहे जयस्वाल. चांगली गोष्ट ही झाली आहे की संजू सॅमसनला आणि सूर्यकुमार यादवला घेतलं. कारण विराट कोहली, जयस्वाल आणि रोहित शर्मा नंतर 4th नंबरला संजू सॅमसन एकदम फिट बसतो. आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव, तो जर चालला तर एकटाच मॅच काढा लागते. त्यामुळं मिडल ऑर्डर तर एकदम परफेक्ट बसलेले आहे. ह्या वर्षी त्याला बसायला पाहिजे होता, तेव्हा त्याला कळलं असतं, त्याने जर क्रिकेटला सिरियसली घेतलं असतं. मध्ये सनरायझरने 3.25 रन मारले होते. तो बॅटिंग करायला येताना डान्स करत येतोय, थोडं पण सिरियसनेस नाही, तरी पण त्याला घेतले. बॉलिंगमध्ये ना एक चेंज पाहिजे होता. सिराजच्या ऐवजी संदीप शर्माला जरा चान्स देऊन बघितलं पाहिजे होतं. नाही तर बॉलिंग एकदम क्वालिटी आहे. बुमराह आहे, हर्षदीप सिंग आहे, युजवेंद्र चहल आहे, कुलदीप यादव आहे. तशी टीम पण थोडी बहुत क्वालिटीज आहे. बघू आता काय होते वर्ल्ड कपमध्ये.